त्या खासदाराला केली, त्याचा परिणाम त्यांना जाणवलाय, म्हणून साही खासदार त्या बैठकीला अनुपस्थित होते। याचा अर्थ असा आहे की त्यांना आता त्या पक्षात राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर ते सर्व अवलंबून असणार आहे। कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील, आणखी काय कारवाईचे नोटिसा दिल्या जातील, या सगळ्या गोष्टीला मला वाटतं ते 6 खासदार आता एकत्रितपणे लढाई देतील। ठाकरेंनी पण प्रयत्न केले होते त्यांची मनधरणी करण्याचा, त्यांनीही फोन लावला असंही कळतं। उद्धव ठाकरे असे करतात ना, शेवटच्या क्षणाला फोन लावणं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे। आम्ही जेव्हा उठाव केला होता त्या टायमाला शेवटच्या क्षणाला आम्हालाही 5-50 फोन आले होते, परंतु सर्व आता सगळं वाहून गेलेलं आहे। आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये कोणताही अर्थ राहिलेला नाही आणि याची जाणीव मला वाटतं उद्धव ठाकरेंना पहिलेच आलेली होती। पण सर 6 खासदार उपस्थित राहिले नाही याचा अर्थ ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून 6 खासदार सुटले असं म्हणता येईल। ऑपरेशन टायगर काय करता? आम्ही कोणतं ऑपरेशन केलेलं आहे? ते खासदार त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत त्यांची नाराजगी होती ते त्यांनी व्यक्त केलेली आहे। ते तुमच्याकडे आता आले आहे। आता ते कुणाकडे येतील याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, यावर आम्हाला भाष्य करण्याचा अधिकार सुद्धा नाही। पुन्हा एकदा वाक्य वापरले त्यांनी, गद्दारांना आता तोडवा। आता हे त्यांचे ठरलेले वाक्य आहेत, आता पैसे खोके असे सगळे वाक्य ते वापरतील, त्यांची ती सवयीचा भाग आहे। आता यावर सर्व निर्णय जेव्हा ते जर आमच्याकडे आले तर त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। म्हणून ते काय भूमिका घेतात याच्याकडे आमचं सुद्धा लक्ष आहे। 6 खासदार तुमच्याकडे आले तर स्वागत करताल? ते सर्व ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे। माहिती अशी होती की 19 तारखेला वर्धापन त्यांचा प्रश्न तेच सांगतोय तुम्हाला, एकनाथ शिंदे साहेबांना निर्णय घेऊ दे, ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, ते जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल। अगोदरची खदगदन कालच्या शिवीगाळीनं भर घातली। आता ते काल शिवीगाळ करून जो काही त्यांचा अपमान केलाय त्याचा निश्चितच परिणाम त्यांच्यावर झाला असावा। ऑपरेशन टायगर 2.0 ची काही तयारी? हे काही नवीन ऑपरेशन कोणतं? सर उभाटा की बैठक में 6 सांसद गैर हाजिर है, उसके बारे में क्या कहेंगे? देखो, उपाटा की बैठक में 6 सांसद जो गैरहाजिर हुए, इसका मतलब अब उन्होंने अपना अलग से गुट बना लिया है। वो शायद ओम बिरला के पास उन्होंने राइटिंग में दे भी चुके हैं। उसके बाद अभी ओम बिरला उनको लीगली गट को मान्यता देंगे ऐसा मुझे लगता है, और उसका जब लेटर आएगा वो अधिकृतपणे उनका गुट स्थापन करेंगे। उसके बाद उनको कौन से पक्ष में जाना है, कहाँ रहना है, ये वो 6 खासदार वो डिसाइड करेंगे। अगर वो हमारे तरफ आना चाहते हैं तो उसका निर्णय एकनाथ शिंदे साहब लेंगे। एकनाथ शिंदे साहब जो भी निर्णय लेंगे वो हमको सबको मंजूर रहेगा। तर 6 खासदार आमच्याकडे आले तर शिंदेंना निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंचे 6 खासदार बैठकीला अनुपस्थित होते असं संजय शिरसाट यांनी म्हटले। या 6 खासदारांना ठाकरेंकडे राहायचं नाही हे स्पष्ट झालंय असंही शिरसाट म्हणाले। 6 खासदारांनी अंतर्गत नाराजी व्यक्त केली असंही शिरसाट म्हणतात। तर राऊतांच्या शिवीगाळीनंतर ते 6 खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। राऊतांनी जी शिवीगाळ केली त्यानंतर ते 6 खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले असं शिरसाट म्हणाले। तर व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे आता या 6 खासदारांना तातडीनं नोटीस पाठवली जाणार आहे। कारणे दाखवा नोटीस या खासदारांना पाठवली जाईल। तिथून उत्तर आलं नाही तर मात्र नंतर कायदेशीर कारवाई ही सुरू होणार आहे। बैठकीला का नव्हते प्रत्येक खासदाराकडनं याचं उत्तर मागवलं जाईल। तशी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे। उत्तर देण्यासाठी प्रत्येक खासदाराला वेळ दिला जाणार आहे। मात्र जर वेळेत उत्तर नाही आलं तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं देखील कळतंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ही आता दुसऱ्यांदा फूट पडलेली आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 खासदार 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्यासोबत नेले होते आणि आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला फुटीचं ग्रहण आणि ठाकरेंकडनं 6 खासदार फुटलेले आहेत। संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि संजय देशमुख हे ठाकरेंचे 6 खासदार या बैठकीला गैरहजर राहिले आणि त्यानंतर पक्ष फुटीवर शिक्कामोर्तब होताना दिसते। उद्धव ठाकरे यांच्याकडे आता 3 लोकसभेचे खासदार, 1 राज्यसभेचे खासदार आणि त्यानंतर 20 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। तर शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का।